घातांक अत्यंत महत्त्वाची उदाहरणे ट्रिकसह सोडवा फक्त 5 सेकंदात. अतिशय सोपं असणारं गणित पहा आपण कसं सोडवतोय. हे गणित जास्तीत जास्त आपल्याला 5 सेकंदामध्ये सोडवता येईल. कारण का पहा गणित 6चा घातांक 0 अधिक 4चा घातांक 0 अधिक 3चा घातांक 0, 6चा घातांक 0 गुणिले 4चा घातांक 0 अधिक 3चा घातांक 0 बरोबर m. तर mची किंमत किती? तर पहा मुलांनो, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत किती असते? 1 असते. म्हणून मुलांनो पहा, 6चा घातांक 0 त्याची किंमत 1, पुन्हा 4चा घातांक 0 त्याची किंमत 1, 3चा घातांक 0 त्याची किंमत 1 आणि मग पहा 6चा घातांक 0 त्याची किंमत 1 गुणिले 4चा घातांक 0 त्याची किंमत 1 गुणिले 3चा घातांक त्याची किंमत किती येते? 1. मुलांनो पहा, आता हे गणित कशा पद्धतीने आपण सोडवतोय की पहा 1 2 3 या 1 2 3 याची बेरीज येते 3 आणि या तिन्हींचा गुणाकार किती येतो? 1. म्हणून या तिन्हींची बेरीज येते 3 आणि ह्या तिन्हींचा गुणाकार किती येतो? 1. म्हणून याचं उत्तर येतं 3. मुलांना समजलं? किती सोपं असणारं गणित. परंतु यातला सर्वात महत्त्वाचा नेम काय आहे? कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत किती येते? 1. म्हणून या पद्धतीने आपण हे गणित सोडवलं. म्हणून उत्तर मुलांना अतिशय सोपं असणारं गणित पहा. या गणितामध्ये वर्गमुळामध्ये mचा घातांक 9 गुणिले mचा घातांक 7 बरोबर किती? हे गणित सोडवताना याच पद्धतीने आपण सोडवतोय की वर्गमुळामध्ये mचा घातांक 9 गुणिले mचा घातांक 7 म्हणजे पाया समान आहे, त्यांचा गुणाकार आहे, म्हणून घातांकाची काय होते? बेरीज होते. म्हणून mचा घातांक 9 अधिक 7. मग पहा काय होतं, वर्गमुळामध्ये काय होतं की mचा 9 अधिक 7 म्हणून mचा घातांक किती येतो? 16. मग आपण लगेच काय करतो, पुन्हा या पूर्ण संख्येचं वर्गमूळ काढतो आणि मग उत्तर येतं mचा घातांक 4. या ठिकाणी काय केलं, mचा घातांक 16 आहे म्हणून या 16चं वर्गमूळ आपण केल्यामुळं किती आलं? 4. परंतु मुलांनो हे उत्तर काय आहे? चूक आहे. कारण का वर्गमूळ म्हणजे काय? वर्गमूळ म्हणजेच 1 छेदस्थानी 2 घात असतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं IMP अतिशय महत्त्वाचा नेम. वर्गमूळ म्हणजेच काय? 1 छेदस्थानी 2 घातांक असतो. म्हणजे आपण ह्या 16चं जर वर्गमूळ केलं आणि mचा घातांक 4 लिहिलं तर हे उत्तर काय आहे? चूक आहे. म्हणून आपल्या लक्षात आलेलं असेल mचा घातांक 16 गुणिले 1 छेदस्थानी 2 बेक बे बे 82 16 म्हणजे याचं उत्तर येतं mचा घातांक किती? 8. म्हणजेच काय, mचा घातांक 4 हे उत्तर न येता mचा घातांक 8 हे उत्तर येतं. कारण का वर्गमूळ म्हणजेच 1 छेदस्थानी 2 घात असतो. म्हणजेच काय, या हा जो घात 16 आहे त्याची काय करायचे आहे? निमपट करायचे आहे. त्यामुळे याचं उत्तर येतं 1 mचा घातांक 8. mचा घातांक 4 हे उत्तर येत नाही. चला मुलांनो, समजलं ना हे गणित? चला पाहूया आता पुढील गणित. मुलांनो कमीत कमी हे गणित फक्त 2 सेकंदामध्ये किंवा 5 सेकंदामध्ये सुटतं. पहा गणित काय दिले, 2 क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक 27 आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या? याची साधी आणि सोपी ट्रिक्स काय? 27 आहे ना, या 27 अशा 2 संख्या शोधा की त्या क्रमवार असल्या पाहिजेत आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 27. म्हणजेच त्या 2 संख्या कोणत्या आहेत? त्या 2 संख्या कोणत्या आहेत की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे? 27. परंतु त्या कशा असल्या पाहिजेत? क्रमानं. त्या 2 संख्या 13 आणि 14 यांची बेरीज किती येते? 27. पहा काय की पूर्ण वर्ग संख्येतील फरक म्हणजेच त्या 2 संख्येची बेरीज असते. पहा 13चा वर्ग करा किती येतो? 169 आणि 14चा वर्ग करा किती येतो वर्ग? 196. या दोन्हीतला फरक पहा, 196 मधून 169 वजा केलं तर यांची वजाबाकी किंवा याच्यातला फरक किती येतो? 27. म्हणजेच हे 27 म्हणजे 13 आणि 14ची काय आहे?
बेरीज आहे. म्हणजे 14चा वर्ग केला आणि 13चा वर्ग केला, त्याचा फरक किती आहे? त्या वर्गातील फरक जेवढा आहे 27, तेवढाच त्या दोन संख्येची काय असते? बेरीज आहे. म्हणून हा एक नियम आहे. पूर्ण वर्गसंख्येतील फरक म्हणजेच त्या दोन संख्येची काय असते? बेरीज असते. म्हणून त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 13 व 14. आता पहा मुलांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारला, दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे? 31. मी गणित दुसरं देतोय मुलांनो. दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे? 31. तर त्या दोन संख्या कोणत्या? तर पहा, त्या दोन संख्या कोणत्या असतील? तर त्या दोन संख्या असतील 15 व 16. का? पहा, 16चा वर्ग किती येतो? आपण पहा, 16चा वर्ग किती होता? आपण या चौकोनात पाहूया. 16चा वर्ग किती येतो? 256. आणि 15चा वर्ग किती येतो? 225. या दोन्हीतला फरक किती आहे? तर तो फरक आहे 31. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असतील? 15 आणि 16. अशा पद्धतीचं गणित विचारल्यानंतर जे साधे आणि सोपे ट्रिक्स पहा. काय फरक किती आहे? 27. तर 27 क्रमाने येणाऱ्या दोन संख्येची बेरीज कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज 27 येते? 13 आणि 14. तसं दोन संख्येतील फरक किती आहे? पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे? 31. तर त्या दोन संख्या कोणत्या असतील? 15 आणि 16. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर मुलांनो, ही साधे आणि सोपे ट्रिक्स वापरा आणि आपलं गणित सोडवा. चला तर पाहूया पुढील गणित. अतिशय सोपं असणारं गणित पहा. वर्गमुळामध्ये 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 625 दिलेलं आहे. हे गणित सोडवताना सर्वप्रथम आपण काय करूया? 625चं वर्गमूळ काढूया. म्हणून वर्गमुळामध्ये आणि पुन्हा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये प्रथमतः आपण या 625चं वर्गमूळ केलं. किती आलं वर्गमूळ? 25. त्यामुळं हे वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ह्या 25चं वर्गमूळ करूया. म्हणजे वर्गमुळामध्ये किती आलं? 5. कारण की या 25चं वर्गमूळ करणं म्हणजेच हे वर्गमुळाचं चिन्ह आपण काढून टाकलं. आता पुन्हा ह्या 5चं वर्गमूळ करायचं. त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की आता ह्या 5चं वर्गमूळ कशा पद्धतीनं करायचं. परंतु एक घातांकाचा साधा आणि सोपा नियम असा आहे की काय? की वर्गमूळ म्हणजेच 1 छेदस्थानी 2 घात असतो. हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. म्हणून पुन्हा हे आपण ह्या 5चं वर्गमूळ करा. 5चं वर्गमूळ करायचं म्हणजेच काय? या 5च्या डोक्यावरती किती येईल? 1 छेदस्थानी 2. म्हणून या गणिताचं उत्तर येतं 5चा घातांक 1 छेदस्थानी 2. हे वर्गमुळाचं चिन्ह केल्यामुळं काय आलं की वर्गमूळ म्हणजेच 1 छेदस्थानी 2 घात. पहा मुलांना, आपण हे गणित कशा पद्धतीने सोडवलं पुन्हा एकदा पहा. सर्वप्रथम 625चं वर्गमूळ केलं, 25 आलं. पुन्हा ह्या 25चं वर्गमूळ केलं, 5 आलं. आणि ह्या 5चं वर्गमूळ म्हणजेच 1 छेदस्थानी 2 घात असतो. म्हणून 5च्या डोक्यावरती 1 छेदस्थानी 2. म्हणून ह्या गणिताचं उत्तर येतं 5चा घातांक 1 छेदस्थानी 2. चला तर कंसामध्ये 8चा घातांक m आणि त्याचा घातांक 2 बरोबर 2चा घातांक 22. तर m बरोबर किती? हे गणित सोडवताना मुलांना अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. 2चा घातांक 4 गुणुले 8चा घातांक किती होतो? 8 म्हणजेच 2चा तिसरा घातांक आणि ते m आणि त्याचा घातांक 2 बरोबर 2चा घातांक किती? 22. आता पहा, 2चा घातांक 4 गुणुले या ठिकाणी दिले काय? या 2चा घातांक आता 3m झाला आणि त्याचा घातांक पुन्हा किती झाला आहे? 2. म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो? गुणाकार होतो. म्हणून 2चा 3 दोन्ही 6m. लक्षात आलं? घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. म्हणून 2चा घातांक 2 22. यानंतर आपण पाहूया मुलांनो, या ठिकाणी दिसतं की काय आपल्याला ह्या mची किंमत काढायची आहे. म्हणून आपण पहा, या ठिकाणी या दोन संख्येमध्ये काय आहे? गुणाकार आहे. म्हणून 2चा घातांक 6m बरोबर 2चा घातांक किती आहे? 22. हे 2 इकडे घेतल्यामुळं किती झालं? या ठिकाणी काय आहे? गुणाकार. त्यामुळे या ठिकाणी आल्यावर भागाकार होतो 2चा चौथा. आता पहा,
2चा 6m बरोबर इथं काय आहे पाया समान आणि त्यांचा भागाकार म्हणजे घातांकाची काय होते वजाबाकी म्हणजे 22 वजा 4. मग पहा 2चा 6m बरोबर यांची वजाबाकी किती येते 2चा घातांक 18. मग पहा मुलांना आपण आता हे गणित पुढे आणखी सोडवतोय या पद्धतीनं म्हणजे 2चा घातांक 6m बरोबर 2चा घातांक 18 म्हणून 6m बरोबर 18 तर m बरोबर 18 भागिले 6 m बरोबर साहित्रिक 18 किती आलं उत्तर साहित्रिक 18 म्हणून m ची किंमत किती आली 6. याच्यामध्ये एकच 2-3 नियम दिसतात की घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो आणि पाया समान असेल आणि घातांकांचा जर भागाकार असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी. या गोष्टी आपण पाहिल्या म्हणून 6m बरोबर 18 म्हणून m बरोबर 18 भागिले 6 म्हणून m ची किंमत किती आली साहित्रिक 18 m ची किंमत आली 3. अतिशय सोपं असणारे हे देखील गणित पहा मुलांनो. हे जे गणित सोडवताना आपल्याला साधी सोपी आयडिया काय पहा की वर्गमुळामध्ये 256चा घातांक 1/2 दिलाय तर x बरोबर x तर x ची किंमत किती हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. हे गणित सोडवत असताना एक साधी सोपी आयडिया काय की 256 ही कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या आहे म्हणजे 256 ही पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून वर्गमुळामध्ये 256 कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे 16ची वर्गसंख्या आहे म्हणून 16चा वर्ग आणि त्याचा घातांक 1/2 बरोबर x. आता पहा या गणितामध्ये 16चा वर्ग आणि त्याचा घातांक दिलाय म्हणजे घातांकाचा घातांक बरोबर घातांकाचा काय येतो गुणाकार म्हणून आपण पहा 2 गुणिले 1/2 बरोबर x. आता गुणाकार दिल्यापासून या 2ला आणि या 2ला निघून गेलो त्यामुळे किती येतं वर्गमुळामध्ये 16 शिल्लक राहिलं बरोबर x. म्हणजे या 16चं वर्गमूळ करा किती येतं 16चं वर्गमूळ येतं 4 बरोबर x म्हणजेच या x ची किंमत आली किती 4. पहा मुलांनो हे गणित किती सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण सोडवले. काय केलं या 256 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आपण पाहिलं ती 16ची वर्गसंख्या आहे म्हणून 16चा घातांक 2 गुणिले 1/2 बरोबर x. या दोन्हीचा घातांकाचा घातांक असल्यामुळे घातांकाचा काय केला आपण गुणाकार केला त्यामुळे ह्या 2ला हे 2 निघून गेलं शिल्लक फक्त वर्गमुळामध्ये किती राहिलं 16. या 16चं वर्गमूळ केल्यानंतर किती येतं उत्तर 4 ती x ची किंमत आली म्हणून या गणितामध्ये